हे गाइस, गुड मॉर्निंग. आज आपल्याला मुंबईला निघायचंय. मुंबईला यासाठी जायचंय की आपला तिथे पेपर आहे. पेपरसाठी जायचंय आणि ते आत्ता इथं आपल्या कॉलनीमध्ये एरियामध्ये रोडचं काम चालू आहे. आपण घरी नसलो तिथं गाडी लावायला अडचण होईल. अर्धा रोड झाला इथं, बाकी रोडचं काम चालू आहे. आपण इथं वरती गाडी लावण्याचा प्रयत्न करू. वरती लागली गाडी तर ठीकच होईल. आणि मी आज जनशताब्दीनं निघतोय. जनशताब्दीनं निघाल्यावर मी आज संध्याकाळी पोहोचेल तिथं. आणि उद्या पेपर आहे. उद्या पेपर झाला की संध्याकाळी डबल नंदीग्रामचा प्लॅन आहे. म्हणजे दुसऱ्या दिवशी म्हणजे 29 तारखेला उद्या रात्री 12-12:30 वापस येईल. तुम्हाला तसं अपडेट करा. सामान आणि सगळं रेडी होऊन मी आता रेल्वे स्टेशनकडे निघालोय. संकेत मला रेल्वे स्टेशनला सोडतोय. मी आता निघालोय. आता आपण दिल्ली गेटला पोचलोय. आपल्या औरंगाबाद शहरातील एक ऐतिहासिक वास्तू आहे. पहिले बस या गेटमधून जायची, मला चांगलं आठवतं लहानपणी. आपण आता भटकळ गेट आणि त्यानंतर कार्तिकेय हॉटेलचा सिग्नल इथून जात आहे. आणि आपण आता बाबा पेट्रोल पंपचा जो पूल आहे तो पण क्रॉस केला आहे. आणि आपल्या छत्रपती संभाजीनगर या अगोदर जे औरंगाबाद रेल्वे स्टेशन होतं इथे पोचले आपण. आता इथे आपण सरांकडे चाललो. सर तिथं आहे. विश्राम सर पण माझ्यासोबत आहे. आता दोघांचा पेपर आहे आमचा. आणि आज आपल्या चॅनलवर जनशताब्दीचा प्रवास फर्स्ट टाईम नाही म्हणता येणार, कारण की लास्ट टाईम आम्ही रोहितच्या लग्नाला गेलो होतो तेव्हा पण जनशताब्दीने गेलो होतो. तर जनशताब्दी सेकंड टाईम आपल्या चॅनलवर आली आहे. मोठे मोठे वास्तू आहेत. ते अजून काय आलं नाही. लवकर निघाली गाडी. 9:50 9:55 5 मिनिटं लेट गाडी. उद्या पेपर असल्याने आम्ही थोडा अभ्यास पण करत चाललो रस्त्याने, कारण की ट्रेनमध्ये काही डिस्टर्बन्स होत नाही जास्त.
मनमाड नंतर आपण आता नाशिकला पोचलोय. नाशिकहून पण गाडी निघाली आहे आणि नाशिकच्या नंतर आम्ही आता टिफिन मध्ये काय बघतो आणि जेवण करू. घाट या दरम्यान खूप सारे बोगदे आणि आता तरी पावसाळा नसल्यामुळे मार्चचा टाइम आहे हा, तर इथे थोडी वाळलेलं गवत आणि झाडं झुडपं आहे. पण हाच मोसम एप्रिल मेच्या नंतर जेव्हा पाऊस पडतो आपल्याकडे जूनमध्ये, तर तो बघण्यासारखा असतो. कारण की कासरगाव निसर्गरम्य वातावरण निर्माण होतं. पण असे आणि काही जुनं बांधकाम तिथं आहे. मुंबईत एंटर झालोय आणि दादरला उतरलोय आपण. दादरवरून आपल्याला गोरेगाव जायचं. रेल्वेची तिकीट काढून दाखवतो मी कसं चलाई जाए। गाड़ी संख्या 04714 बांद्रा टर्मिनस से बीकानेर विशेष साप्ताहिक गाड़ी विशेष किराए पर। प्लेटफॉर्म क्रमांक 3 पर येणारे लोकल 5 वाजून 3 मिनिटांनी बोरीवलीकरिता 12 आणि हे लोकल सर्व स्थानकांवर थांबेल. प्लॅटफॉर्म खूप साऱ्या मेहनतीनंतर आम्ही आता गोरेगाव रेल्वे स्टेशनकडे निघालोय. आता 2-4 खूप सारे स्टेशन होते, आपल्याला लक्षात येत नाही कोणते स्टेशन आहे. आणि आपल्यासारखा जो माणूस जातो इकडून गावाकडून, त्याला मुंबईमधला लोकल ट्रेन प्रवास आवडत नाही म्हणल्यापेक्षा, कारण की तो आपल्याकडे अवेलेबल नाही किंवा आपल्याला त्याची सवय नसते, त्यामुळे आपल्याला आवडत नाही. आता तरी 4-4:30चा टाईम आहे. आता थोडी गर्दी कमी, ऑफिस सुटण्याचा जेव्हा टाईम होईल तेव्हा खूप गर्दी राहील, तेव्हा आपल्यासारख्या माणसांना प्रवास करणं खूप अवघड जातं. 5 वाजले बरोबर. किती आता इथून बघून किती दूर उतरले की टाकतो लोकेशन.
हा पोचला मी गोरेगावला. रूम करतोय आता. तेव्हा आम्हाला रूम वगैरे बघितलं. आता एक टेक्निप्लेक्स कुठे कुठे का एक्झाम सेंटर जवळ चालले. पहिले एक्झाम सेंटर बघून घेतो. जवळपास नाही आलं. रिक्षावाल्याने सोडलं आम्हाला. पण आम्ही बॅक गेटला गेलो होतो. आम्हाला फ्रंट गेटला जायचं आहे. त्यांच्या 6व्या फ्लोअरला आहे ते. गोरेगावहून 2-3 किलोमीटर ते 65 रुपये घेतले त्या ॲटोवाल्याने. हो हो आता मी एक्झाम सेंटर शोधतोय. तिकडून गेलो होतो. तिकडे दिसलं तर आम्हाला ते टेक्निकल पण ते बॅकचं गेट होतं. ते आता एक्झाम सेंटरचं जे गेट त्या गेटला चाललं आहे पहिले. मुंबई इथं खूप घाम येतो आणि दमट वातावरण आहे सगळं. या सिग्नलच्या बाजूचा असं सर इकडं मध्ये असेल. याच बिल्डिंगमध्ये 6व्या फ्लोअरला एक्झाम सेंटर आहे. थर्ड पार्टीला दिलेलं आहे ते. बघू आता उद्या सकाळी इथे येऊन. ही आपली रूम आहे. आजचा स्टे आपला इथं असेल आणि आपण आज इथला ब्लॉग इथेच संपवण्याचा प्रयत्न करू. आणि तुम्हाला कसा वाटला हा छोटासा ब्लॉग मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. बाय गाईज, मिळते अगले ब्लॉगमध्ये.